व्यवस्था जगतोय म्हणून आज हे बच्चू भाऊनी जे आंदोलन केलं आणि याच्यावर जो लाठीचार्ज झाला, याच्यावर जे मारण्यात आलं लोकांना, याच्यावर ज्या लेडीज दवाखान्यामध्ये ऍडमिट आहेत आणि हे सगळं आहे, तर हे सगळं अतिशय निषेध असं काम केलेलं आहे इथल्या सरकारने. आणि ही जी मारहाण झाली, हे जे झालं, तर याबद्दल मी तर असं म्हणेल की या सरकारने राजीनामा दिला पाहिजे. जसं बच्चू भाऊने काल जे आंदोलन केलं होतं, जे मोर्चा काढला होता, बेसिकली आंदोलन म्हणता नाही येत, शेतकऱ्यांना घेऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जे फक्त निवेदन द्यायला आले होते कलेक्टर ऑफिसच्या इथे, आणि जसं पोलीसवाल्यांनी त्यांच्यासोबत ट्रीट केला, व्यवहार केला, असं वाटून राहिलं होतं पाहून की बायाही होते, बुजुर्ग महिला होते, काही युवक मंडळी होती आणि सगळे शेतकरी बंधू होते. आणि एवढं चांगलं काम करताना जे प्रतिनिधी आहे, लोकप्रतिनिधी आहे, जर ते प्रश्न उचलतात आणि त्याच्यानंतर जर पोलीसवाले ते गुंडेसारखा शेतकऱ्यांसोबत व्यवहार करत असत, ते लोकप्रतिनिधी त्यांचे लोकांचे प्रश्न कसे उचलायला पाहिजे. ऍक्च्युली आम्ही याचा खूप मोठ्याने निषेध करतो, कारण की आपल्यासारखे लोकांनी जर प्रश्न नाही उचलले तर लोकांना न्याय कशा भेटेल. आम्हाला लोकांना न्यायासाठी आम्हाला बाहेर याच लागते. जे 7/12 आहे त्यांना पूर्ण कोरे केले पाहिजे सरकारने. सरकार म्हणते, मला फक्त एवढाच प्रश्न लोकांना विचारायचा आहे, ज्याच्या भरोश्यावर तुम्ही वर्दी घालून फिरता, ज्याच्या भरोश्यावर तुमची पूर्ण सॅलरी चालते, त्यांना तुम्ही मारशाही करतात. आता हे प्रश्न सरकारला विचारायचा आहे. बस एवढंच बोलते. आणि माझ्या बच्चू भाऊला आमच्या स्वाभिमानचा पूर्ण पाठिंबा आहे. आम्ही नेहमीच शेतकऱ्यांसोबत आहे आणि बच्चू भाऊ सगळ्यांचे आदरणीय स्थानिक सारखे लोकप्रतिनिधी आहेत. आम्ही नेहमी सोबत आहे आणि आम्ही जर यांना न्याय नाही भेटला, आमच्या शेतकऱ्या बंधूंना न्याय नाही भेटला, तर आम्ही खूप मोठा आंदोलनाच्या. आमदार कडू व प्रहार कार्यकर्त्यांनी रक्तदान केलं. रक्तदानाने आंदोलनाची सांगता केल्याची घोषणा आमदार बच्चू कडू यांनी केली. गुरुवारपासून सुरू असलेल्या प्रहारच्या आंदोलनाला अखेर शुक्रवारी विराम लागला. रक्तदानाचं सामाजिक कार्य करून आमदार कडू व कार्यकर्त्यांनी आंदोलनाला विराम लावला. आमदार बच्चू कडूंनी तशी घोषणा केली. पुलिस का लाठीचार्ज और हमारे बोल होंगे. आम्ही पोलिसांच्या लाठीच्या विरोधात आमचे शब्द काफी है. हम शब्दों से पुलिस का लाठीचार्ज का जवाब देंगे. हमारा हर शब्द लाठीचार्ज से भी और भारी बढ़ेगा. ये भी पत्थर भी जैसा बॉम्ब बनेगा. जैसे तुकोजी महाराज ने बताया था कि हमारे बोल भी बॉम्ब बन सकते हैं. हम हर गांव में जाकर इसको बॉम्ब बनाएंगे और सरकार के खिलाफ एक जंग. आमदार बच्चू कडू यांच्या नांगर आंदोलनाला हिंसक वळण लागलं. पोलिसांनी लाठीचार्ज केला तो कोणाच्या सांगण्यावरून, याचा खुलासा मागण्यासाठी आमदार कडूंनी ठिय्या आंदोलनही केलं. त्यानंतर आमदार कडू व कार्यकर्त्यांनी रक्तदान केलं व आंदोलन संपवलं. त्यानंतर गाडगेबाबा मंदिराजवळ सभा घेण्यात आली. पत्रकार परिषद घेऊन आमदार कडूंनी माहिती दिली. पोलिसांच्या लाठीचार्ज विरोधात आमदार बच्चू कडू यांनी जिल्हा कचेरीसमोर गुरुवारी रात्रीपर्यंत ठिय्या आंदोलन केलं. त्यानंतर आमदार कडू व त्यांच्या 20 कार्यकर्त्यांनी रक्तदान केलं. रक्तदानाने आंदोलनाची सांगता करून हा ताफा संत गाडगेबाबा मंदिरानजीक आला. येथे सभा घेण्यात आली. अशा सभा 100 ठिकाणी घेतल्या जाणार व 11 एप्रिल 2017 रोजी देवेंद्र फडणवीस व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरापर्यंत 4000 दुचाकींची रॅली काढण्याचा निर्धार आमदार कडूंनी सभेत व्यक्त केला. आम्ही खुद वडनगरला मोदींच्या गावी देणार आहोत. जे मोदींनी निवडणुकीच्या अगोदर बोलले होते की 50% नफा धरून भाव काढू, मोदीजी आपण 15% सुद्धा नफा धरून भाव देत नाही. हे सगळ्या मागणी धरत आम्ही वडनगरला जाणार. असंख्य महिलांनी आमदार बच्चू कडू यांना यावेळी पाठिंबा दिला. शासनाच्या विरोधात नारेबाजी करण्यात आली. त्यानंतर आमदार कडूंनी पत्रकार परिषद घेऊन आपलं म्हणणं मांडलं. त्यांना शेतकऱ्याचं रक्तच जर प्रिय वाटत असेल, त्यांचं रक्त काढावंच वाटत असेल म्हणून आता रक्तदानांना आम्ही सांगता करतो. इथून पायी चालत आम्ही गाडगेबाबा मंदिराजवळ जाईल. गाडगेबाबाच्या मंदिरातून आम्ही सरळ रेवसा इथं सभा राहील, कठोरा इथं तिथे सभा आणि वलगावला, आणि अशा आम्ही 100 सभा सरकारच्या विरोधात घेऊ. लाठीचार्जचा जबाब या माध्यमातून या सरकारची पोल खोल सगळी लोकांसमोर मांडू. कारण सामान्य शेतकऱ्यांनी अतिशय चांगल्या भावनेतून शेतकरी इथं मोर्चात सामील झाला होता, परंतु सरकारनं त्याच्या भावनांना ओळखता त्याच्यावर लाठी चालवली. त्याचा निषेध म्हणून 100 सभा आपण. वास्तविक मोर्चा लाठीचार्जानं दडपल्या जात नाही हे आम्ही सिद्ध करून दाखवलंय. अश्रुधूर सुटल्यावरही सगळे मोर्चेकरी पुन्हा थांबले
आणि पुन्हा कलेक्टर ऑफिसवर 2 तास हे सगळं डेरा आंदोलन चालू राहिलं, नागर आंदोलन चालू राहिलं. त्याच्यामुळे त्यांनी असं समज करण्याचं काही कारण नाही का लाठीचार्जानं शेतकरी थांबेल. आणि शेतकरी, शेतमजूर, विधवा, गरीब यांच्या मागण्यांसाठी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात जिल्हा कचेरीवर नांगर आंदोलन करण्यात आलं. येथे पोलिसांनी सुरक्षेसाठी लावलेले बॅरिकेड्स कार्यकर्त्यांनी हटवले. सुरक्षा कवच भेदण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे या मोर्चाला हिंसक वळण लागलं. पब्लिक प्रॉपर्टी डॅमेज केल्याबद्दल व दगडफेक केल्याबद्दल आमदार कडू व त्यांच्या कार्यकर्त्यांवर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 5 जानेवारीला प्रहारने शेतकरी, शेतमजूर यांच्या मागण्यांसाठी नांगर आंदोलन केलं. गाडगेनगर येथून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. आमदार बच्चू कडूंचा खाक्या माहीत असल्याने पोलिसांनी खासा बंदोबस्त जिल्हा कचेरीवर लावला होता. बॅरिकेड्स लावून मोर्चाला कचेरी बाहेरच अडवलं होतं, परंतु कार्यकर्ते आक्रमक झाले. मोर्चाला हिंसक वळण लागलं. लाठीचार्ज, पाण्याचा मारा, दगडफेक, अश्रुधूर यामुळे जबरदस्त तणाव पसरला. यामध्ये मोठ्या संख्येनं पोलीस अधिकारी व कर्मचारी जखमी झाले. याबद्दल आमदार बच्चू कडू, निलेश वाटाणे, मंगेश देशमुख यांच्यासह कार्यकर्त्यांवर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 143, 147, 148, 149, 353, 332, 335, 336, 188, 307, 3.4 कलम डॅमेज ऑन पब्लिक प्रॉपर्टी, कलम 7 क्रिमिनल लॉ अमेंड ऍक्ट 135, 136 कलमान्वये पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. दर्पणकार व मराठी वृत्तपत्राचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. 6 जानेवारी पत्रकार दिनी जिल्हा माहिती कार्यालय व स्वराज्य वृत्तपत्र संपादक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार दिन सोहळा व रक्तदान शिबिराचं आयोजन राजापेठ चौकात करण्यात आलं. मराठी वृत्तपत्राचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिन 6 जानेवारी पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. दर्पण या मराठी वृत्तपत्राची निर्मिती करून मुहूर्तमेढ रोवणाऱ्या बाळशास्त्री जांभेकरांच्या स्मृतिप्रित्यर्थ पत्रकार दिन सोहळा व भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं. जिल्हा माहिती कार्यालय व स्वराज्य वृत्तपत्र संपादक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमाला संपादक पंडित दयालनाथ मिश्रा, मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल, डॉक्टर राजेंद्र देशमुख, डॉक्टर वसुधाताई बोंडे, सिटी न्यूज चॅनेलचे प्रबंध संपादक चंदू सोजतिया, समाजसेवक देवराज तिवारी, विकास चौधरी, अखिल भारतीय ब्राह्मण सभेचे अध्यक्ष डॉक्टर शशांक दुबे, पोलीस उपनिरीक्षक सूरज चौबे, आयोजक अध्यक्ष अनिल मिश्रा, महासचिव संजय मापले, कोषाध्यक्ष सूरज मिश्रा यांच्यासह पत्रकार बंधू उपस्थित होते. पत्रकार दिन सोहळ्यानंतर रक्तदान शिबिर घेण्यात आलं. पत्रकारांनी रक्तदानात उत्स्फूर्त सहभाग घेतला. जेसीआय सेंच्युरियन अमरावती नया अध्यायातर्फे पत्रकार दिनी सिटी न्यूज चॅनेलचे प्रबंध संपादक चंदू सोजतिया यांचा भावपूर्ण सत्कार करण्यात आला. यावेळी जेसीआय अमरावतीचे फाउंडर प्रेसिडेंट जेसीसीए मयूर झंवर, व्हाईस प्रेसिडेंट श्याम अग्रवाल, जेसी प्रवीण केडिया, कोषाध्यक्ष जेसी प्रकाश तनवानी उपस्थित होते. हमारे सीनियर मोस्ट मेंबर जेसी चंदू भैया सोजतिया जी है और ये बहुत खुशी की बात है कि हमें उनका आज एक फेलिसिटेशन करने का मौका मिला और ये साल के हमारे पहले हफ्ते में हम भैया से दूसरी बार भी मिल रहे हैं. भैया बहुत बहुत अभिनंदन पूरे अध्याय की ओर से, जेसीआई सेंचुरियन परिवार की ओर से. आपका साथ हमें लगेगा हमेशा. आज का दिन याद रखें. बिल्कुल आपने इस जो विधा है पत्रकार विधा उसको ध्यान में रखा. बहुत बहुत धन्यवाद सभी जेसीआई का और आपके जो भी पत्रकारिता के नाम पे काम रहेगा. मातोश्री रमाई यांच्या जयंती दिनानिमित्त बुद्ध धम्म 2 दिवसीय परिषदेचं आयोजन तळणी पूर्णा येथे करण्यात आलं आहे. 8 व 9 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या धम्म परिषदेची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. भगवंताने जो माणसाला माणूस बनवण्याचा जो धम्म दिला तो बाबासाहेबांनी आम्हाला दिला आणि बाबासाहेबांच्या धम्मानुसार बुद्धांनी सांगितलेल्या मार्गानुसार संपूर्ण लोकांचं कल्याण हो आणि पुन्हा या भारतामध्ये सोन्याचा धूर निघावा या हेतूने या ठिकाणी या पवित्र अशा या तळणीच्या या स्टँडवर ही धम्मपरिषद घेतल्या जात असते. त्या धम्मपरिषदेमध्ये बाबासाहेबांच्या जीवनावरील अनेक कलावंत येऊन ते बाबासाहेबांच्या जीवनावर आपले गीत सादर करत असतात. रमाईच्या जीवनावर एक पात्री नाटक सादर केला जात असतो. सावित्रीमाईच्या जीवनावर एक पात्री नाटक सादर केला जात असतो. आणि आमच्या या धम्म परिषदेमध्ये
आमच्या धम्मपंथीला सहकार्य करणारे आमचे मित्र प्रकाश बाबू खरुले, चमार समाज संघ विदर्भ अध्यक्ष आणि त्यांची संपूर्ण टीम आमच्या या दरवर्षीप्रमाणे आमच्या या कार्यक्रमाला खूप मोठा हातभार लावत असतो, सहकार्य करत असतो. तसेच इतरही अनेक संघटना आमच्या या धम्मपरिषदेला सहकार्य करत असतात. त्या हेतूने हे धम्मपरिषद इथं आयोजन केलेले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी आमदार अॅडव्होकेट जयप्रकाश बाविस्कर, उपाध्यक्ष राजूभाऊ अभ्यंकर व कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषद घेतली. जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, महापालिकेची निवडणूक महाराष्ट्र नवनिर्माण सेना लढवणार आहे. त्यासाठी इच्छुक उमेदवार अर्ज भरताहेत. याविषयीची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. अमरावती जिल्ह्यामध्ये महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना अत्यंत जोरदार आणि दणक्यात प्रवेश करेल आणि राज ठाकरेंच्या विचारांचं प्रतिनिधित्व या सगळ्या सभागृहांमध्ये जोरदारपणे राजसाहेबांच्या विचारांचा आवाज घुमेल. या ठिकाणी एवढंच मी आपल्याला सांगतो. इंडियन पॉवर लिफ्टिंग फेडरेशनच्या वतीनं आयोजित आंतरराष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत अमरावतीच्या प्रणव हरिदास खुळेने 120+ वजन गट व सब ज्युनियर वयोगट स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला व गोल्ड मेडल मिळवलं. शिवाय बेंच प्रेस कॉम्पिटिशनमध्ये देखील त्याने गोल्ड मेडल मिळवलं आहे. असे 2 सुवर्ण पदकं पटकावून अमरावतीच्या शिरपेचात त्याने मानाचा तुरा खोवलाय. जमशेदपूर येथे झालेल्या ओपन आंतरराष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग चॅम्पियन स्पर्धेमध्ये अमरावतीच्या प्रणव हरिदास खुळेने 2 सुवर्ण पदकं पटकावले आहेत. या स्पर्धेमध्ये अफगाणिस्तान, इराण तसंच चायनीज ताइपेईसह पूर्ण भारतामधून 25 राज्यातील खेळाडू व आंतरराष्ट्रीय खेळाडू सहभागी झाले होते. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय रेकरी या स्पर्धेच्या संचालनाकरता उपस्थित झाले होते. भारताचा राष्ट्रध्वज जवळ घेऊन व राष्ट्रगीत म्हणून त्याला मेडल बहाल करण्यात आले. त्याचप्रमाणे वाशिम जिल्ह्यातील गणेश राठोडला 120 kg वजन गटामध्ये 1 सुवर्ण पदक मिळालं, तर प्रणव हरिदास खुळेला 2 गोल्ड मेडल मिळाले आहेत. प्रणव खुळे हा राजेश्वरी युनियन विद्यालय बडनेरा येथील वर्ग 12वीचा विद्यार्थी आहे. विज्ञान शाखेत तो शिकत असून गोपालनगरमधील क्लबमध्ये तो सराव करतो. कोच अमित दुर्गे त्यांच्या मार्गदर्शनात त्यांनी हे यश मिळवलं आहे. In bench press plus 120 kg. सिने अभिनेता ओमपुरी यांचं हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने शुक्रवारी सकाळी निधन झालं. भारदस्त आवाज काळाच्या पडद्याआड गेला आहे. हिंदी, मराठी, तामिळ, फ्रेंच अशा 150हून अधिक चित्रपटात त्यांनी अभिनय केलाय, तर मजमा या थिएटर ग्रुपची स्थापनाही त्यांनी केली होती. ओमपुरी यांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. भारदस्त आवाजासाठी ओळखले जाणारे सिने अभिनेता ओमपुरी यांचं हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने राहत्या घरी निधन झालं. त्यांच्या निधनाने सिनेसृष्टी व रसिक चाहत्यांना धक्का बसलाय. 1950 मध्ये हरियाणामधील अंबाला येथे ओमपुरींचा जन्म झाला. घाशीराम कोतवाल या नाटकावर आधारित सिनेमाने ओमपुरी यांनी करिअरची सुरुवात केली. हिंदी, मराठी, तामिळ, फ्रेंच अशा 150 चित्रपटातून त्यांनी अभिनय केला, तर त्यांनी हॉलिवूडही गाजवलंय. अर्धसत्य, आक्रोश यासारख्या आर्ट फिल्ममधून गंभीर भूमिका त्यांनी साकारल्या, तर हेराफेरी, विकली मालामाल अशा चित्रपटातून विनोदी भूमिकाही तितक्याच ताकदीने साकारल्या. टिपिकल हिरोचा चेहरा नसतानाही भारदस्त आवाज व अभिनयाच्या बळावर त्यांनी चित्रपटसृष्टी गाजवली. जंगल बुक मधील बघीराचा आवाज सर्वांच्याच स्मरणात राहिला आहे. एक समर्थ अभिनेता काळाच्या पडद्याआड गेल्याने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. अभिनेता ओमपुरी यांना सिटी न्यूज चॅनेलतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली. देशाच्या अर्थव्यवस्थेतील काळा पैसा नष्ट करण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी 500 व 1000च्या नोटा चलनातून रद्द केल्या. त्यानंतर देशात सामान्य नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागलाय. अमरावती शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं यासंदर्भात जनआंदोलन सुरू करून ही परिस्थिती सुधारण्यासाठी केंद्र सरकारला तातडीने भाग पाडला जाईल, याबद्दल एका पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली आहे. नोटबंदीवर हा कार्यक्रम 9 तारखेला सामान्य जनतेला होणारा त्रास, विशेषतः ग्रामीण आणि सर्वसामान्यांना होणारा त्रास याच्याबद्दल 9 तारखेला
एक जन आंदोलन म्हणून आम्ही एक निवेदन द्यायला कलेक्टर ऑफिसला जाणार आहोत. त्या संबंधित आपल्या सर्वांना ही माहिती देण्याकरिता आजची ही पत्रकार परिषद जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष सुनील भाऊ वराडे व शहर राष्ट्रवादी तर्फे ही बोलवण्यात आलेली आहे. झालेला ग्रामीणमधला त्रास याच्या निश्चितार्थ बाबाभाऊंनी सांगितल्याप्रमाणे 9 तारखेला सन्माननीय कलेक्टर साहेबांना आम्ही एक निवेदन देणार आहोत. एक मोर्चा इरविन चौकातून त्याला झालेल्या कष्टाला सरकारने समजावं यासाठी काढणार आहोत. इरविन चौक ते कलेक्टर ऑफिसपर्यंत. या नोटबंदीच्या काळामध्ये अतिशय वाईट स्थिती शेतकऱ्याची झालेली आहे. आता मी लोणी टाकळीहून आलो. लोणी टाकळीला मी फक्त याच्यासाठी गेलो होतो की काळबांडे म्हणून एक 1.5 एकराचा शेतकरी आहे. त्यांनी 1.5 एकराची मिरची लावली होती. तो इतका कंटाळला की त्यांनी मला काल फोन केला आणि जवळपास तालुक्यातले 500 लोक तिथे हजर होते. या 500 लोकांच्या समोर त्यांनी पूर्ण शेतातली मिरची तोडून काढून 70 पोते जवळपास मिरची लोणीच्या चौकात आणून अक्षरशः माझ्या नेतृत्वात रोडवर टाकली आणि ट्रकवाल्यांना वाटली. काही रोडवर ट्रकच्या खाली चेंगरल्या गेली. मिरचीला लागणारा भाव किंवा शेतीमालाला लागणारा भाव जो आहे तो मिरचीचा 1 किलोचा 20 रुपये आहे. आजच्या या सरकारमध्ये आजच्या घडीला 9 रुपये आणि 10 रुपये भेटत आहे. त्या वर्षी कापूस हा 6,000 रुपये क्विंटल होता. यावर्षी कापूस हा 5100 रुपये क्विंटल आहे. मागच्या वर्षी तूर यावेळेस 9,000 रुपये क्विंटल होती. यावर्षी तूर 4,000 रुपये क्विंटल आहे. मागच्या वर्षी सोयाबीन 4,000 रुपये क्विंटल होतं. यावर्षी सोयाबीन 3200 रुपये क्विंटल आहे. शेतकऱ्यांवर सतत होणारा हा नोटाबंदीचा मारा याच्या निषेधार्थ आम्ही हा 9 तारखेचा आदरणीय शरद पवार साहेबांच्या नेतृत्वात त्यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे कार्यक्रम करतोय आणि त्या संदर्भात आपल्या सगळ्या पत्रकारांचं सहकार्य आम्हाला व्हावं ही अपेक्षा करतोय. एमबीएच्या विद्यार्थ्यांना सेल्स व मार्केटिंग संदर्भात माहिती देण्यासाठी हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा घेण्यात आली. घाना येथील पेप्सिको कंपनीच्या सीईओंनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या एमबीए कॉलेजच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कार्यशाळा घेण्यात आली. सेल्स अँड मार्केटिंग इन बेव्हरेजेस इंडस्ट्री या विषयावरील कार्यशाळेत आफ्रिकेतील घानाचे पेप्सिको कंपनीचे सीईओ अतुल मोहोड यांनी मार्गदर्शन केलं. सेल्स व मार्केटिंगमधील फरक व संलग्नता, सेल्स व मार्केटिंग विषयातील करिअरच्या संधी, डिजिटल मार्केटिंगमध्ये नवे ट्रेंड्स याविषयी विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. यावेळी एमबीएचे हेड प्राचार्य एस.व्ही. खोंड, एस.व्ही. ढोले, प्राध्यापक कोळेश्वर, प्राध्यापक आर.एम. साहू, प्राध्यापक राठी, प्राध्यापक कपाडिया, प्राध्यापक चांदणे, प्राध्यापक अग्रवाल यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते. डिपार्टमेंट में एक काफी अच्छा एक्टिविटी ऑर्गेनाइज किया है. एक गेस्ट लेक्चर हमने स्टूडेंट्स के लिए हमारे डिपार्टमेंट के अरेंज किया है एंड हमारे आज के जो वक्ता है वो घाना पेप्सिको कंपनी के चीफ एग्जीक्यूटिव ऑफिसर है और उनका जो आज गेस्ट लेक्चर है ये सेल्स एंड मार्केटिंग इन बेवरेज इंडस्ट्रीज अ ग्लोबल आउटलुक, ये टॉपिक पे इनका आज ये विद्यार्थियों से बातचीत होने वाली है. ये जो बातचीत है ये स्टूडेंट्स को अपना आइडियाज क्लियर करने के लिए काफी मदद करेंगी और उनका करियर संवारने में काफी उनको मददगार साबित होने वाली है. तो इनके जो एक्सपीरियंसेस है एक नॉर्मल आदमी से एक इतने बड़े पोजीशन तक ये जो आज पहुंचे हैं उनका जो सफर रहा है उसके बारे में ये अपनी जो इन्फॉर्मेशन है वो स्टूडेंट के साथ शेयर करेंगे और काफी उसका अच्छा आउटपुट मिलेगा इसकी हमें उम्मीद है. एक नजर बातमीपत्रातील अन्य महत्वाच्या घटनांवर.
लोकशाहीचा चौथा स्तंभ पत्रकारिता हे क्षेत्र स्वातंत्र्याच्या 71 वर्षात सुद्धा घटनात्मक संरक्षणापासून वंचित आहे. आपला जीव धोक्यात घालून समाजहितासाठी रात्री अपरात्री वावरणाऱ्या पत्रकारांवर काही समाजकंटकांकडून जीवघेणे हल्ले होतात. पत्रकारांवरील वाढते हल्ले थांबवावे व तशा प्रकारचे संरक्षणात्मक कायदे व्हावेत या उद्देशाने आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएशनतर्फे मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आलं. या संदर्भातील एका पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली. महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजला असून या निवडणुकीत जुने नगरसेवक व नवीन उमेदवार आपलं भाग्य आजमावत आहेत. नगरसेवक दिनेश बुब महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत. हॉकर्सचे प्रश्न, पार्किंग, शिक्षण असे विविध मुद्दे घेऊन दिनेश बुब निवडणुकीत उतरत आहेत. याविषयी त्यांनी माहिती दिली आहे. सिटी न्यूज देख रहे तमाम दर्शकों का मैं प्रियंका मिश्रा हार्दिक स्वागत करती हूँ. जैसे कि चुनाव आने वाले हैं, चुनाव सर पर है, उसी के साथ में हमारे साथ दिनेश बुब जी यहाँ मौजूद है जो कि अंबापेट प्रभाग के नगर सेवक है. सर, आपका सबसे पहले स्वागत करते हैं. और सर, आपसे ये जानना चाहूंगी कि चुनाव आने वाले हैं और जैसे कि ये परिसर, ये जो प्रभाग आता है, ये काफी बड़ा प्रभाग और मेन प्रभाग माना जाता है अमरावती का. इसके बारे में आपका क्या कहना है? अंबापेट प्रभाग पुराना भी काफी बड़ा प्रभाग था और कभी एक नगर सेवक के हैसियत से काफी कुछ करने का आह्वानात्मक वहाँ काम था. मैं भी पूरी क्षमता से काम करने के बावजूद उसमें काफी हद तक का अयशस्वी रहा हूँ, ऐसा मैं मानता हूँ. और अब तो वो 90 प्लॉट तक का बढ़ गया है. इस प्रभाग में अत्यंत खुशहाल प्रकार के लोगों के साथ साथ में गरीब तबका भी काफी पैमाने पर है. और सबसे बड़ा आह्वान है, मार्केट एरिया काफी है. इसमें मार्केट एरिया है और एक शहर का जिसको चेहरा बोलते हैं वो चेहरा बोले जाएगा, जिसमें अमरावती शहर जिला ही नवे तो पूरे डिवीजन के लोग मार्केटिंग के लिए आते हैं. उस प्रभाग में अभी मार्केटिंग के टाइम में कम से कम 1 से 1.5 लाख लोग अभी होंगे मार्केट में. तो वो लोगों का बर्डन निश्चित रूप से कारपोरेशन के यंत्रणा पे आता है. तो वो यंत्रणा पे, सीमित यंत्रणा के ऊपर इतने लोगों का बर्डन संभालना, ये सबसे बड़ा आह्वान है. दूसरा है पार्किंग की समस्याओं का, तो उसका भी आने वाले नगर सेवकों को उसका भी ख्याल रखना चाहिए कि पार्किंग की समस्या है. और कभी भी सकारात्मक काम करने की दृष्टि से भले ही आपका पटो नहीं पटो, लेकिन जो इसके पहले वहाँ जिन्होंने काम किया है पार्षदों ने, उनका विचार सलाह नए पार्षदों ने लेना चाहिए, ऐसा मैं मानता हूँ. और सर, आपसे ये भी जानना चाहेंगे, जिस तरीके से लोग जब मत डालने आते हैं तो वो किसी व्यक्ति को देख के, जैसे नाम को देखकर मत डालते हैं, पार्टी के नाम पे मत डालते हैं, इसके ऊपर आपकी क्या प्रतिक्रिया? अपना अपना नजरिया है इस बारे में देखने का, लेकिन हर वोटर को या हर नागरिक को ये लगता है कि उनका प्रतिनिधि उनका काम करने वाला होना. तो पहला तो पर्सनैलिटी, व्यक्तिमत्व के ऊपर ही जाएगा विषय. दूसरा, अगर सब एक लेवल के है, कोई सबकी पर्सनैलिटी एक से ही है, उसके बाद में पार्टी वहाँ इफेक्ट करे. मतलब सबसे पहले आपका ये कहना है कि पर्सनली इंसान के ऊपर बेस्ड होता है कि किस तरीके से अगर इंसान अगर अच्छा कार्यकर्ता के किसी के भी काम में आने वाला है, ऐसा बहुतांश लोगों को लगेगा कि ये आदमी काम करने वाला होना करके. और दूसरा, बाद में फिर आखिरी का नंबर लगेगा पार्टी का. और उसके बाद में फिर अलग अलग एंगल रहते. किसी को व्यक्ति को महापालिका में बड़ा पद मिलने की संभावना रही तो उसके तरफ भी कुछ टक्का वोटिंग के लिए जाता, कुछ कास्टिज्म पे जाता और कुछ सिचुएशन पे जाता. ये वोटिंग के दिन क्या सिचुएशन रहती तो उस हिसाब से वोटर अपना निर्णय लेते हैं. और सर से हम ये भी जानना चाहेंगे, सर, जिस तरीके से ये एरिया बहुत मेन एरिया माना जाता है और इसको आपको लगता है कि जो नगर सेवक आएगा, आपने जैसे कि आपने बताया कि बहुत सारी आपको डिफिकल्टीज यहाँ पे फेस करनी, बहुत सारी दिक्कतें हुई है क्योंकि काफी बड़ा प्रभाग ये माना जाता है, उसके ऊपर आपका क्या कहना है? मैं सबसे पहले वहाँ क्या आह्वान थे ये बताऊंगा कि वहाँ सबसे बड़ा सैनिटेशन का आह्वान था. पुरानी रिहाइश होने की वजह से, पुराना मार्केट होने की वजह से काफी दुकानदारों ने अपने अपने सामने के ड्रेनेज कवर कर लिए हैं. उसके बाद में कई जो ड्रेनेज है वो मेंटेनेंस के ऊपर आए हुए हैं, रिपेयरिंग पे आए हुए हैं, कई चौकअप है.
प्लास्टिक का बढ़ता प्रभाव जनमानस में, वो भी उपयोग प्लास्टिक का ज्यादा होने के और दुरुपयोग ज्यादा होने की वजह से और अवेयरनेस का भी प्रॉब्लम होने की वजह से सारी नालियां चौकअप पड़ी है। और महानगर पालिका ने अभी तक का जो यंत्रणा मुहैया कराई थी वो सीमित थी। जैसा सर आपका ये कहना है कि कहीं ना कहीं लोगों को भी आपको सपोर्ट करना जरूरी होता है यहाँ पे? लोगों में अवेयरनेस लाने की भी जरूरत है। लोगों को कभी कभी लोगों को खुश रखने से ही काम नहीं चलता, जरूरत पड़ने पर लोगों को खरी खरी सुनाने की भी बारी आई तो नगर सेवक ने उसके लिए बहुजन हिताय ज्यादा लोगों के हित में देखते हुए उनको खरी खरी सुनाने को ना उनको सही राह पे। जहाँ तक देखा जाता है अगर नगर सेवक अगर उनको कुछ बोलता है, जैसे कि जो भी लोग होते हैं आम लोग होते हैं, अगर उनको कुछ जैसे कि आपने कहा कि उनको कहीं ना कभी कुछ दिखाने की भी जरूरत पड़ती है कि आप यहाँ गलत हो, तो इसका इफेक्ट कहीं ना कहीं नगर सेवक के ऊपर बुरा होता है। नहीं होता, जो अगर उनको खुद ही रियलाइज हो गया, हर आदमी नकारात्मक मानसिकता का नहीं रहता, किसी को खरी खरी सुनाई हुई पसंद भी आती है और कभी कभी ऐसा होता है कि उनके द्वारा की जा रही गलतियों की वजह से अगर समाज का नुकसान होता है और ये सामने वाला जो गलती कर रहा है उसके नॉलेज में नहीं है तो इसका कहीं ना कहीं जो इफेक्ट होता है वो वोटिंग पे जरूर पड़ता है। वोटिंग पे, लेकिन अपन वोटिंग के पश्चात काम करने की बात कर रहे हैं ना, और जरूरी नहीं हर व्यक्ति जहाँ से खड़ा है अगले बार वहीं से खड़ा होगा। रिजर्वेशन में, सिचुएशन में और जब परिसीमन होता है, बाइफर्केशन होता है वार्डों का, तो कई लोगों को एरिया बदलना पड़ता है, तो उस वजह से उस बात का विचार नहीं करना। आपके पास में 5 साल दिए हुए हैं, 5 साल आपने पूरी निष्ठा से लोगों की सेवा करने को होना, ऐसा मैं मानता हूँ। दूसरा सबसे बड़ा वहाँ का जो समस्या है, कंजेस्टेड एरिया आता है। अभी तो नए प्रभाग के हिसाब से पहले तो 80% कंजेस्टेड एरिया था, अभी वो परसेंटेज घट गया है क्योंकि प्रभाग बड़े हो गए, तो वो 40% पे आ गया है। लेकिन कंजेस्टेड एरिया में ज्यादा कंजेक्शन है, उसमें सबसे बड़ा कंजेक्शन बढ़ाने का जो काम होता है वो हॉकर्स की जो सही पॉलिसी नहीं है, उसके वजह से मेरे तरफ से जो मैंने हॉकर्स पॉलिसी बनाई है वो उसका भी डेमो कारपोरेशन में कई बार दिया है, लेकिन वक्त कम रहने की वजह से वो आगे नहीं बढ़ पाया है। दूसरा है ऑटो स्टैंड, इसका भी सही नियोजन होना चाहिए। यूरिनल्स है, इनको भी जगह उपलब्ध होनी चाहिए। उसके बाद में बड़े बड़े लॉरियों के स्टैंड दिए हुए हैं, लोडिंग ऑटो के स्टैंड दिए हैं, इसलिए भी महापालिका में उसका फॉलोअप लेकर पुलिस प्रशासन से कोऑर्डिनेशन करवा के उन्हें सही जगह उपलब्ध कराने, उनको ट्रांसपोर्ट नगर की व्यवस्था करनी चाहिए ताकि शहर का बर्डन कम हो। एम्बुलेंस जाने को कभी कभी जगह नहीं रहती, उसको वो जगह हॉकर्स रोक के रखते हैं, उनके भी पेट पानी का जो विषय है तो उनको भी सही नियोजन करके उनको सही जगह बिठाने को होना। मैं अगर आज तो समय कम है लेकिन मैंने एक हॉकर्स पॉलिसी ड्राफ्ट की हुई है, वो हॉकर्स पॉलिसी पे अमल करना वक्त की जरूरत है, उस पे अमल करे सिवाय शहर का जो बर्डन है, शहर पे अनवांटेड लोगों की हुकूमत है, झुंडशाही है, इसके ऊपर रोक लगाने के लिए हॉकर्स पॉलिसी लाना बहुत जरूरी है। मैं ये टर्म मेरे 2012 की आखिरी टर्म समझ के मैं चुनाव लड़ा था पिछला, लेकिन ये हॉकर्स पॉलिसी है, एक एजुकेशन पॉलिसी है कारपोरेशन में लाना, उसके लिए बहुत जरूरी है। एजुकेशन पॉलिसी के मार्फत महानगर पालिका के पास में पढ़ा लिखा और मेरिट बेस पे अपॉइंट किया हुआ स्टाफ है टीचिंग का, वो स्टाफ को पढ़ाने के लिए बच्चे नहीं मिलते, और दूसरी तरफ कम पढ़े लिखे कम मेरिट वाले टीचर रहने के बावजूद प्राइवेट स्कूलों को पैसा भी देते हैं लोग और उनको स्टूडेंट भी मिलते हैं, उनको पढ़ाने को स्कोप भी मिलता है। तो कम मेरिट वाला भी बार बार प्रैक्टिस से उसका प्रैक्टिस अच्छी होगी तो स्कूल को रेपुटेशन दे रहा है टीचर, तो यहाँ अच्छे टीचर को स्टूडेंट नहीं मिलने की वजह से उसका मेरिट जंग खा रहा है। तो इसलिए हमने प्राइवेट जो अच्छी अच्छी संस्था है जिन्होंने अच्छे ढंग से जीरो में से संस्थाएं निर्माण करके अच्छा एजुकेशन लोगों को देके अपना नाम कमाया, ब्रिजलाल बियानी शिक्षण संस्था, गणेश दास राठी शिक्षण संस्था, गुजराती एजुकेशन सोसाइटी, मणिभाई गुजराती जिसकी स्कूल है, हनुमान व्यायाम प्रसारक, ऐसे सब स्कूलों को हमने आगे लाए और उसके मार्फत अच्छी एजुकेशन पॉलिसी ड्राफ्ट की। अगर ये पॉलिसी सही तरीके से अमल में लाई जाए तो अमरावती एजुकेशन का, प्राइमरी एजुकेशन का हब बन सकता है। इतना बड़ा पोटेंशियल अमरावती में है, बड़ी बड़ी जगह है, 8-8 एकड़ की 6-6 एकड़ की लैंड है, इंफ्रास्ट्रक्चर है, टीचर है, सब चीजें रहने के बावजूद महानगर पालिका के स्कूल में बच्चे क्यों नहीं पढ़ते, ये संशोधन का विषय था। इसके ऊपर अमल करके मैं था, बबलू भाऊ शेखावत, विलास भाऊ हिंगोले, गुड़ेवार साहब थे, अभी पवार साहब भी आए, तो इन्होंने भी इसमें काफी
हेल्प किया वो अभी अगले साल में तो भी आना चाहिए, ऐसी होप है। दूसरा हकर्स पॉलिसी है, ये आना चाहिए। तो ये 2-4 चीजों की वजह, शिव टेकड़ी का सबको मालूम है, शिव टेकड़ी के विकास के लिए सब लोगों को साथ में लेके काफी एफर्ट्स हमने दिए हैं और शिव टेकड़ी आज अच्छा वहाँ पे महिलाओं को विशेष करके कोई भी दिक्कत नहीं आती वहाँ जाने में। तो ये 2-3 चीजों की वजह से मैंने फिर से एक चुनाव लड़ने का फैसला किया है। तो अम्बापेट प्रभाग में अगर काम करने समय किसी भी नए चुन के आए हुए व्यक्ति को मेरे गाइडलाइन की, मेरे मदद की जरूरत रहेगी तो मैं पूरे निष्ठा से, कोई भी मन में शंका कुशंका ना पालते हुए उसकी मदद करूंगा। सर ने बहुत अच्छी बात की है कि जो भी अगला नगर सेवक आता है उसके लिए सर हमेशा खड़े रहेंगे और उन्हें पूरी तरह से गाइड करने के लिए भी वो यहाँ पर तैयार है कि किस तरीके से यहाँ पे काम करना चाहिए, क्योंकि एक्सपीरियंस होल्डर होते हैं। एक्सपीरियंस इनके पास, वो 5 साल का एक्सपीरियंस इनके पास है, किस तरीके से वहाँ पे जो प्रॉब्लम्स फेस किए, किस तरीके से दिक्कतें वहाँ पे आई है और किस तरीके से जो चेंजेस यहाँ पर लाए गए हैं। इसके साथ में सर ने बहुत, सर से मैं ये भी जानना चाहूंगी कि नए पार्षद जो है उनसे आप क्या उम्मीद करते हो सर? मैंने कुछ प्रोजेक्ट मार्गी लगाए हुए हैं, उसमें अगर सही तरीके से पार्षदों ने काम किया तो अम्बापेट की एक ऑटो गली है, तो वो ऑटो गली का सही रूप से अगर काया पलट किया तो एक कमर्शियल गली करके भविष्य में विकसित हो सकती है। उसमें का कुछ ऑटो रिक्शा को सामने फ्लाईओवर के नीचे स्टैंड दिया और ये गली को थोड़ा सा चौड़ा किया, नाली पीछे लेके गए, तो उस एंगल से वो गली कमर्शियली अच्छी डेवलप हो सकती है। दूसरा एक बेलपुरा से जो रेलवे ब्रिज के नीचे से नाला जाता है, तो उसमें से एक अंडरपास अगर वॉकिंग वालों के लिए बना के दिया, पंडित दयालनाथ जी मिश्रा करके है बेलपुरा के प्रतिष्ठित नागरिक, उन्होंने और मैंने काफी फॉलोअप लिया ये चीज का, उसका एस्टिमेट भी बन के तैयार है। तो वो 20-25 लाख में होने वाला काम है। अगर वो काम अगर हो गया तो राजापेट, बेलपुरा, कल्याण नगर, चीजपैल, रुक्मिन नगर, ये विभाग के लोगों को शहर काफी नजदीक हो जाएंगे। एक वॉकिंग डिस्टेंस पे आप अम्बापेट राजकमल नमूना में जा सकते हैं 2-5 मिनट में, ऐसा एक मार्ग प्रस्तावित है, उसका पार्ट पूरा लेना चाहिए। और तीसरा, कंजेस्टेड एरिया में लोगों की जो बुनियादी समस्या है उसमें सबसे बड़ी समस्या है हॉकर्स की है। अभी पीछे पूर्व पालक मंत्री जगदीश गुप्ता, इनके दुकान पे भी काफी तनाव हो गया था। हॉकर्स लोगों का सही नियोजन नहीं होने की वजह से वो परिस्थिति आई थी, तो उसका भी सही नियोजन होना चाहिए। इस बारे में नए नगर सेवकों ने ख्याल रखना चाहिए। सर हमको बताया किस तरीके से जो नए नगर सेवक है उनको क्या क्या चीजें का ध्यान रखना चाहिए। मैं प्रियंका मिश्रा, सहबाज खान कॅमेरामॅन के साथ में अमरावती सिटी न्यूज से। 6 जानेवारीचं काय महत्व आहे हे जाणून घेऊया ज्येष्ठ प्रतिनिधी अशोकभाई जोशी यांच्याकडून इतिहासाच्या पानात। इतिहास के पन्नों से इस कार्यक्रम का आधार संकलन है। विश्वसनीयता के लिए संदर्भ ग्रंथ का संपर्क करें। इतिहास के पन्नों में 6 जनवरी आए देखे क्या कुछ हुआ 6 जनवरी को। 6 जनवरी 1838 में सैमुअल मॉर्स ने तार यंत्र का प्रदर्शन किया। सन 1885 में कविवर भारतेंदु हरिश्चंद्र का निधन हुआ। सन 1947 भारत और पाकिस्तान के विभाजन पर मतदान हुआ। पक्ष में 99 व विरोध में 52 मत पड़े। 1959 क्रिकेटर कप्तान कपिल देव का जन्म हुआ। सन 1972 अमेरिकन नौसैनिक बेड़े ने हिंद महासागर में अभ्यास प्रारंभ किया। सन 1981 राष्ट्रीय समुद्री विज्ञान संस्था ने हिंद महासागर में तेल की खोज में यशस्विता प्राप्त की। सन 2000 बीमा निगम तथा विकास प्राधिकरण को राष्ट्रपति की मंजूरी प्रदान हुई। सन 2002 में भारत ने पाकिस्तान के टोही विमान को जम्मू कश्मीर विभाग में मार गिराया।
इतिहास के पन्नों से। इस कार्यक्रम का आधार संकलन है। विश्वसनीयता के लिए संदर्भ ग्रंथ का संपर्क कर। हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबवूया. पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. पब्लिक प्रॉपर्टी डॅमेज केल्याबद्दल आमदार कडू व 350 कार्यकर्त्यांवर गंभीर गुन्हे दाखल. बच्चू कडू नेणार शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी मुख्यमंत्री व पंतप्रधानांच्या घरापर्यंत बाईक रॅली. पत्रकार दिनी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकरांना अभिवादन. पत्रकार दिन सोहळा व रक्तदान शिबिराचं आयोजन. जिल्हा परिषद महापालिकेच्या निवडणुकीत उतरणार महाराष्ट्र नवनिर्माण सेना. इच्छुक उमेदवार भरताहेत अर्ज. दिनेश बुब उतरणार येत्या निवडणुकीत. हॉकर्सच्या समस्या, पार्किंग, शिक्षण विविध विषय घेऊन उतरणार निवडणुकीच्या रिंगणात. वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. आपणास काही माहिती द्यायची वा काही सुचवायचे असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा. आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय, मातोश्री आर्केड, सहकार भवन समोर, मोर्शी रोड, अमरावती. आमचा फोन नंबर आहे 329816 आणि वेबसाईट आहे www.citynews.net.in. अचूक, सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत रहा अमरावतीचं नंबर 1 चॅनेल फक्त सिटी न्यूज. बातमी आमची, विश्वास तुमचा.